महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर यवतमाल जिले में स्कूली बच्चों की आंखों से जुड़ी समस्या दूर करने के लिए नयनतारा विशेष स्वास्थ्य अभियान शुरू किया जा रहा है। इस अभियान के तहत 5 से 18 वर्ष आयु वर्ग के विद्यार्थियों में दृष्टि दोष की जांच कर पात्र बच्चों का निःशुल्क ऑपरेशन कराया जाएगा। इसकी जानकारी कलेक्टर विकास मीणा ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी। त्याच्यावर आपण काम करत आहे, जीवन सातबारावर काम करत आहे। सोबत आपला जिल्ह्यामध्ये स्पेसिफिकली यवतमाळ आणि वणीमध्ये सिंधी वसाहत खूप जास्त प्रमाणात आहे, तो त्यांना विशेष अभय योजनाचा लाभ देत आहेत। आपण त्यांचे जे जागा आहे त्यांना आपण रेग्युलाइज करत आहे। तो त्याचा काही पट्टे यवतमाळमध्ये सोबत आपला वणीमध्ये त्याचा आदेश आलेला, त्याचं पण आपण वाटप करणार आहे। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनामध्ये लाभार्थींना लाभ देणे, कुंभार समाजातील जे लोक आहेत त्यांना आपण मोफतमध्ये आपण रॉयल्टी फ्री माती उपलब्ध करून देणार आहे, त्याची सवलती देणार आहे, त्याचं पण यामध्ये काम करत आहोत। ते निर्मूलन करण्यासाठी आपण स्पेसिफिक कॅम्प आपण घेतलेले आहेत। प्रत्येक एचडीएस मध्ये आपला कॅम्प झालेला आहे आणि त्या कॅम्पामध्ये जवळपास अजूनपर्यंत 125 पेशंट आपण आयडेंटिफाय केलेला आहे। त्यामध्ये महत्त्वाचं आहे की त्यांची सर्जरी होणार आहे, ते आपण कमिंग 2-3 महिन्यामध्ये ज्यावेळी आपली पुणेची संस्था आहे नेत्र सेवा प्रतिष्ठान पुणे त्यांची मदतीने आपण करत आहे, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन चालू आहे। त्यांचा पेशंट आपण आयडेंटिफाय केलेला, सर्जरीचा जसा वेळ आला म्हणजे मोस्टली ते सप्टेंबर महिन्यामध्ये अखेरमध्ये आम्हाला वेळ देत आहे, तो त्यांचा वेळ आपला फायनल झाला तर आम्ही जीएमसीमध्ये त्यांच्या नेत्राची सर्जरी करणार आहे, त्यांच्या स्क्रीनपासून आपण त्यांचं निर्मूलन करणार आहे। यामध्ये डीडीआर ऑफिसने भी सहकार्य केलेलं आहे आणि इतर सगळी टीम यामध्ये एकच म्हणजे धोरणाखाली काम करत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये असे कुठेही लहान मुलांचे आजार असेल तो त्याला आयडेंटिफाय करणे, त्यांना सर्जरी खाली आणणे आणि त्यांना जे आपला तिरछेपणा आहे त्याच्यापासून निर्मूलन करणे, अशा रीतीने आपण एक धोरण ठरवलेलं आहे। त्याचा पण आपला काम या अनुषंगाने चालू आहे। आणि तसंच सर्व शिक्षा अभियानांतर्गत त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांची स्क्रीनिंग झालेली आहे। सरांनी आता सांगितल्याप्रमाणे डिटेल्स सांगितलेले आहे। त्याचे जे काही तिरवेपणाचे रुग्ण निघत आहेत त्यांचे ऑपरेशन BMJ वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात होणार आहे आणि पुण्याची नेत्रसेवा जे संघटना आहे त्याची नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे ते येऊन ऑपरेशन करणार आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण कोऑर्डिनेशनमध्ये आहोत आणि त्याची तारीख मिळाल्यानंतर तिथं आपण सर्वांना आपल्याला कळवण्यात येईल आणि ते पुढच्या सर्व मार्गदर्शन करतील।